नमस्कार, मी अभिजित पानसे. बरेच वेळा हॅशटॅग कीप टॉकिंग विथ अभिजित यामध्ये मी वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला भेटतो. पण आजचा विषय त्याच्यापेक्षा नक्कीच महत्त्वाचा आहे आणि आपल्या ठाण्याकरता फारच गंभीर विषय आहे. तुम्हाला माहिती आहे, निवडणुका आलेल्या आहे. मी एका पक्षाचं प्रतिनिधित्व करत असतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. सन्माननीय राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात अनेक कामं करत असतो आम्ही. आज आपल्याला कल्पना आहे की ठाणे शहर विधानसभेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अविनाश जाधव उभा आहे. खरं तर हा प्रचाराचा ऑब्व्हियस भाग आहे की निवडणूक आल्या तर प्रचार करायचा, मग कसं आम्ही चांगले कसे ते वाईट, हे जास्तीत जास्त कसं पटवून द्यायचं याच्याकरता मोठमोठ्या एजन्सीजना कामं द्यायची. आणि अचानकपणे 5 वर्ष कधीही न दिसलेले लोक त्यांच्यावरच्या चित्रफिती बनवायच्या. अविनाश करता ही चित्रफित बनवायची का नाही बनवायची, कारण आधीच त्याची कामं, त्यांनी केलेली कामं फेसबुक आणि व्हॉट्सअप याच्या माध्यमातून इतकी प्रसिद्ध आहेत. पण मला आज माझा मित्र म्हणून, माझा सहकारी म्हणून, खरं तर माझा भाऊ म्हणून तुमच्यासमोर मांडायच्या. आपण असं नेहमी म्हणतो की राजकारणात पडू नये. राजकारणात पडलेले व्यक्ती याच्याविषयी उगाच एक संशयाचं लगेच एक लेबल लावून की हा चांगलं काम करत असेल का, हा चांगलं काम करेल का. भ्रष्टाचार केल्याशिवाय एकही माणूस राजकारणात राहूच शकत नाही. राजकारण म्हणजे गटार आहे. आणि मग एका साईडला आपण म्हणत असतो की राजकारणात चांगली माणसं यायला हवी. गटार साफ करायचं झालं तर गटारात उतरावं लागेल. आणि मग निवडणुकांमध्ये मतं देताना आपण वर्षोनवर्ष एखाद्या पक्षाशी बांधील असतो, किंवा अचानकरित्या एका नवीन लाट आलेली असते, किंवा देशव्यापी काही घटना घडतात की जेणेकरून आपली ठाम समजूत झालेली असते की आपण एकाच पक्षासाठी मतदान करायला हवं. राजकारणात जर चांगली माणसं यायला हवी तर मी आज अविनाश जाधवविषयी बोलणार आहे. निश्चितपणे स्वार्थी हेतूनच मी तुमच्याशी बोलतोय, कारण या सगळ्याच्या व्हिडिओच्या शेवटी अविनाश जाधवला मतदान करा, इंजिनासमोरील बटन दाबून, हेच तर वाक्य येणार आहे. पण या वाक्यापर्यंत पोचण्यापूर्वी मला काही गोष्टी सांगायच्या. आज आपल्याला एकीकडे माहित आहे की इथून कोपरी पूल पार करताना दिवसाचे 4-4 तास जाताना आणि येताना 1.5 तास 1-1 तास आपण छानपैकी त्या ट्रॅफिकमध्ये असतो. रस्त्यावर दरवर्षी खड्डे कसे पडतात, हे असे कोण जादूगार कॉन्ट्रॅक्टर आहेत की त्याचं वार्षिक बजेटच 100 खड्डे बुजवण्याचं बोलतोय का, एवढं असतं. या सगळ्या गोष्टी याच्याकरता सांगतोय की तसं बघायला गेलं तर मला एक नेहमी प्रश्न पडतो की असं एखादं शहर आदर्श शहर का होऊ शकत नाही. एखादा आमदार किंवा खासदार किंवा नगरसेवक असं इतकं उत्तम काम का करत नाही, का त्या एका विशिष्ट राजकीय भ्रष्टाचाराने बरबडलेल्या पाईपमध्येच स्वतःला जावं लागतं. आज अविनाश विषयी बोलताना अविनाश माझ्या समोर आधी मित्र, त्यामुळे अविनाशचं आयुष्य बऱ्यापैकी राजकीय आयुष्य माझ्यासमोर गेलेलं आहे. अर्थात पहिल्या दिवसापासून त्याचा कामाचा आवाका, त्याची धडाडी, त्याचं धाडस हे बघितलं की मला फार अचंबा वाटतो. तुम्हाला कल्पना नसेल पण महाराष्ट्रात काही जे मनसैनिक, महाराष्ट्र सैनिक अतिशय प्रसिद्ध आहेत त्यापैकी एक अविनाश आहे. मी रेगे चित्रपट केला आहे, मी ठाकरे चित्रपट केला आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी गेल्यावर सेलिब्रिटीसारखे माझे फोटो काढण्याची काहीशा प्रमाणात मला सवय आहे. पण आज अगदी आनंदाने आणि अभिमानाने सांगतो की हल्ली मी आणि अविनाश जेव्हा महाराष्ट्रात फिरतो तेव्हा माझ्यापेक्षा 2 फोटो अविनाश बरोबर जास्त काढले जातात. का, या गोष्टीचं उत्तरच त्याला मत द्यायचं आहे. काही गोष्टी अविनाशविषयी बऱ्याच जणांना माहिती आहेत, पण सगळ्यांपर्यंत त्या पोचल्या पाहिजेत. राजकारणात काम करायचं झालं तर राजकारणाचा प्लॅटफॉर्म आम्ही केवळ समाजकारण म्हणूनच बघतो, याची खात्री पटवणाऱ्या या काही गोष्टी. तुम्हाला कल्पना नसेल, आज अविनाश जाधव या एका मुलाने मागच्या 6 महिन्यापूर्वी 500 आदिवासी मुलींची लग्न लावली पालघरमध्ये. आता माझे वडील रमेश पानसे हे गेले 40 वर्ष आदिवासी क्षेत्रात काम करतात, त्यामुळे मला त्या जिल्ह्याचा, पालघर जिल्हा, आता पालघर जिल्हा झाला पण डहाणू, या सगळ्या आदिवासी भागाचा बराच परिचय आहे.
त्या 500 मुलींचं लग्न लावताना त्यांच्या चेहऱ्यावरचे अतिशय समारंभपूर्वक असलेले आनंदी भाव बरं वाटतं. एक गोष्ट सांगतो, इकडे आपल्या ठाण्यात एक हॉस्पिटल होतं. एक छोटीसं इवलूसं बाळ नुकतंच जन्माला आलेलं, आजारी म्हणून ICU मध्ये ठेवलेलं, इन्क्युबेटरमध्ये. गरीब आई वडील, हां ते आई वडील उत्तर भारतीय होते, मराठी नाही. ते अत्यंत आजारी असलेलं मूल, त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारातनं तो बराही झाला, पण आई वडिलांना त्याचं जे काही भरमसाठ हॉस्पिटलचं बिल आहे ते बघून डोळेच फिरले. अर्थात तेवढी त्यांची पैशाची जमवाजमव करत होते, पण तरीही हॉस्पिटलने अडवून ठेवलं आणि सांगितलं की तुम्हाला मूल मिळणार नाही. 6 दिवस त्या मुलाची आई हॉस्पिटल बाहेर रडत बसत होती. अर्थात कुठून अविनाशचं नाव कळलं. अविनाश तिकडे गेला. शांतपणे त्यांनी आपले हात स्वच्छ केले, आतमध्ये गेला, ते बाळ उचललं, त्या आईला दिलं आणि डॉक्टरांना सांगितलं याचे जे काही पैसे असतील ते मी देईन, की हा जर गुन्हा असेल तर मी केस घेईन. हा व्हिडिओ अर्थात यूट्यूबवर वगैरे अवेलेबल आहे. मग लग्नाचा असो किंवा या मुलाचा, आईला तिचं बाळ बघितल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे मला असं वाटतं कुठलाही आमदार खासदार करण्याच्या पलीकडचे होते. आज आपण सर्वसामान्य लोक स्टेशनवर येतो. फेरीवाला ही जी काही गंमत आहे आज आपल्या ठाण्यात, काय खरं तर अनेक शहरांमध्ये तो प्रश्न भेडसावतोय. फेरीवाला मुक्त परिसर या करण्याची आश्वासनं वर्षानुवर्ष आपण ऐकतोय. कोणी केलं का? एक दिवस अविनाश जाधव सगळ्या टीमला घेऊन गेला, जे काही उद्योग करायचे ते उद्योग केले आणि आज स्टेशनचा परिसर हा फेरीवाला मुक्त काही दिवस तरी राहिला. एक त्याच्याकडे धडाडी आहे, लोकांना मदत करायला ती एक मनातून ईर्ष्या लागते, ती त्याच्याकडे पुरेपूर भरलेली आहे. मी त्याच्याबरोबर सहकारी म्हणून गेले अनेक वर्ष काम करतोय आणि एखाद वेळेस एकदम सांगली कोल्हापूरमध्ये पूर येतो, त्या रात्रीच अविनाश आणि त्याचे सगळे सहकारी, आमचे शहराध्यक्ष रवी मोरे असतील, रवी सोनार असतील, आशिष डोके असतील, अरुण घोसाळकर असतील, हे सगळे सहकारी रात्रीच्या रात्री एक अख्खा ट्रक भरतात आणि 8 दिवस सांगलीमध्ये स्वतः जाऊन राहून काम करतात. आणि जेव्हा ते तिकडे परिस्थिती बघितली त्यांनी, तेव्हा काहींची घरं वाहून गेलेली. आमचा अविनाश जाधव आहे, त्वरित तो म्हणला की ही घरं मी बांधून देईन. आज खरं तर त्यापैकी एका घराचं उद्घाटन सन्माननीय राजसाहेबांच्या हस्ते आम्हाला करायचं होतं आणि इलेक्शनसारख्या तोंडावर आलेल्या गोष्टींमध्ये असली उद्घाटनं करून त्याचा बोभाटा करणं हे साहजिकच आहे. अविनाश असले बोभाटे करत नाही. तो काम करतो 24 तास, तो काम करतो 24 तासात. ही कामं तर अविनाशचा जीवनाचा रोजचा भाग आहे. एक राजकारणी म्हणून जेव्हा आम्ही आमदार किंवा आमदारकीला विधानसभा लढवायचं ठरवतो, अनेक कामं डोळ्यासमोर येत असतात. प्रशासनाच्या बाहेर उभं राहून आम्हाला दरवेळी आंदोलन करून केसेस अंगावर घेऊन या गोष्टी कराव्या लागतात. आज अविनाशवर काही 20-22 केसेस असतील, काही सुटल्या असतील, पण मला वर्षानुवर्ष हा प्रश्न आहे की सत्ता असल्यानंतर खरंच असं वाटत नाही लोकांची कामं करावी. खरंच या 5 वर्षापूर्वीची आश्वासनं किंवा वचनं ज्याला म्हणतात ती देण्याची प्रथाच पडून राहिली. टोलमुक्त होणार ठाणे, आठवतंय आश्वासन? कोपरी पुलाचं काम होणार, आठवतंय का? 5 वर्ष झाली, काम तसंच रखडलंय. आपण अनेक सण साजरे करतो. गणेशोत्सव झाला, दिवाळी येईल आणि दहीहंडी. दहीहंडीचा कर्कश गोंगाट, डीजेचा आवाज, रस्त्यावर मग वेड्यासारखी बाईकवर फिरणारी पोरं, अशा प्रकारचे अनेक आक्षेप घ्यायला आपला समाज खूप तयार असतो. आपण हे कधीच लक्षात घेत नाही की जी मुलं दहीहंडी वर्षानुवर्ष करतात ती अतिशय सामान्य घरातली मुलं आहेत.
ते नाही जाऊ शकत हो पबमध्ये डिस्को करायला. किंवा त्यांच्या आईवडिलांकडे एवढा पैसा नसतो एखादा जिम्नॅस्टिक्स किंवा रायफल शूटिंगला पाठवायला. त्यांच्याकडे मैदानं तर नसतातच हो. घरातल्या घरात खेळण्या एवढी जागा सुद्धा नसते. काय करायचं? अतिशय थरारक धाडसी खेळ दहीहंडी हा बंद करायची जेव्हा सुप्रीम कोर्टाची ऑर्डर येते, पटापट सगळ्या महाराष्ट्रातल्या दहीहंडी सत्ताधारी बंद करून टाकतात. आणि मग यावेळी पुन्हा एकदा अविनाश जाधव उभा राहतो अगदी अंगावर टी शर्ट घालून की मी कायदा मोडणारच. ही दहीहंडी आम्ही सुरू ठेवली, मनसेने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने, राजसाहेबांनी. कारण मराठी मनांसाठी जेवढे आम्ही आहोत तेवढेच मराठी सणांसाठी सुद्धा आहोत. आता सणांचा उल्लेख झाला त्यातून मला अजून एक गोष्ट आठवली. गणेशोत्सव, दिवाळी, 31, अजून काय जे सण, दहीहंडी, मजा येते ना सण साजरे करायला. नवीन कपडे, गोडधोड जेवण, सुट्टी, एखादा चित्रपट, बाहेर फिरायला जाणं. पण हे सण आपण साजरे करू शकतो याचं कारण 24 तास पोलीस नावाचा एक माणूस समजतच नाही आपण त्याला, पण पोलीस नावाचा एक माणूस अहोरात्र आपल्या दिमतीला उभा असतो. हे मान्य करायलाच हवं. दरवेळेला पोलिसांना व्हॉट्सअपवर थँक्यू म्हणलं की आपण आपलं काम संपवतो. आज ठाण्यामध्ये पोलीस वसाहत जाऊन बघा, फार लांब नाही, सेंट्रलच्या समोरच आहे, सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूला. त्यांच्या घरांची परिस्थिती बघा. म्हणजे मला तिथे गेल्यानंतर खरंच आपल्या सगळ्या भावना मेल्यात की काय सत्ताधाऱ्यांच्या, लाज सुद्धा वाटत नाही. जी माणसं आपल्याकडे आता जीव द्यायला तयार आहेत ते जीव मुठीत घेऊन त्यांची कुटुंबे जगतात. अनेक वर्ष आपला एकही आमदार, एकही खासदार तिथे लक्ष देत नाही. तुम्हाला कल्पना नसेल, ठाण्यात फारच उत्तम परिस्थिती आहे असं काहीसं चित्र आपल्या भागात आहे. ब्रह्मांडसारख्या एरियात पाणीच मिळत नाही, माहिती आहे तुम्हाला? अगदी मिळत नाही. वर्षोनवर्ष पाण्याचा प्रश्न नाही सोडू शकत. या सगळ्या गोष्टींसाठी अविनाश सारखा माणूस हवा. करूया, निवडून द्या, निवडून देऊया, मग बघूया. वर्षोनवर्ष रखडलेल्या ओसी बिल्डिंग्सना मिळत कशा नाहीत ते, कोपरी पूल कसा होत नाही ते, पुन्हा स्टेशनवर फेरीवाले कसे उभे राहतात, एखादा रिक्षावाला दरवेळेला घाईच्या वेळी असो किंवा म्हाताऱ्या माणसांना नाही कसा म्हणू शकतो. बिल्डरने तुमची अनेक वर्षापूर्वी बिल्डिंग पाडली आहे, अजून बांधून तयारच होत नाही, तुम्ही राहता कुठेतरी भाड्याने, आणि बिल्डरने हात वर केले, ते वरच्यावर हात बांधायला नकोत का? या सगळ्या गोष्टींसाठी हवी प्रामाणिक इच्छा, धडाडी, प्रयत्न आणि मनापासून ठाणे शहरावरती प्रेम. हे जर हवं असेल तर पक्ष याच्या पलीकडे मी थोडा बोलतो, अविनाश जाधव सारखा आमदार आपल्याला मिळायला हवा. या आव्हानात निश्चित स्वार्थ आहे. ताकाला जाऊन भांडं लपवण्याचं काही कारण नाही, पण छाती ठोकपणे आम्ही भांडल न लपवता ताक मागतोय, तुमचं मत मागतोय. कारण आम्हाला खात्री आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा अविनाश 5 वर्षात चमत्कार घडवून दाखवेल या ठाणे शहरात. आम्ही बरोबर आहोतच, आणि संपूर्ण महाराष्ट्राचं व्हिजन डॉक्युमेंट देणारे राजसाहेबांचा आशीर्वाद आहेच की.